आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण रावणारी रामचंद्र भाग 26 ही कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मागील भागात आपण वाचले की श्रीराम आणि लक्ष्मण ऋष्यमुख पर्वतावर पोहोचतात. तिथे सुग्रीव दूत हनुमान त्यांना भेटून त्यांच्याशी वार्तालाप करतो. हनुमान आपल्या मूळ रूपात येऊन लक्ष्मणाला बोलतो, हे लक्ष्मण, बुद्धिमान, क्रोध शून्य आणि जितेंद्रिय अशा महात्म्याला सुग्रीवशी अवश्य भेटले पाहिजे, कारण अशी भेट खूप नशिबाने होते. सुग्रीव पण राज्यभ्रष्ट आहे आणि वालीशी शत्रुत्व झाल्यामुळे भयभीत होऊन या वनात एकांत जीवन जगत आहे. वालीने त्याच्या पत्नीचे ही हरण केले आहे. हे सूर्यपुत्र सुग्रीव सीताचा शोध घ्यायला नक्की मदत करतील आणि मी स्वतः या कामात माझा हातभार लावेन. हनुमान असे कोमल आणि मधुर वचन बोलून श्रीरामाला म्हणाला, हे वीर, चला मी तुम्हाला सुग्रीवकडे घेऊन जातो. आपल्या पाठीवर त्या दोन्ही राजकुमारांना बसवून हनुमान उड्डाण करून सुग्रीवकडे आला. महायशस्वी वानरश्रेष्ठ पवनपुत्र हनुमान असा खुश होतो जसा कोणी मनुष्य आपल्या कार्यात यशस्वी झाल्यावर होतो. हनुमान ऋष्यमुख पर्वतावरून मलयाचल पर्वतावर येऊन सुग्रीवला सांगू लागला, हे महाप्राज्ञ, हे दृढ आणि सत्य पराक्रमी श्री रामचंद्र आपला छोटा भाऊ लक्ष्मण सोबत इथे आलेले आहेत. श्री रामचंद्र इक्ष्वाक कुळी महाराज दशरथ पुत्र आहेत आणि पितृआज्ञा पाळणारे, धर्माने वागण्यासाठी प्रसिद्ध आहेत. वनात निवास करत असताना त्यांची पत्नी सीता रावणाने छळाने पळवून नेली आहे. आता हे आपल्या शरणी आले आहेत. श्रीराम आणि लक्ष्मण दोन्ही भाई पूज्य आहेत आणि आपल्याशी मित्रत्व करू इच्छितात. यांची मित्रता स्वीकार करून त्यांचा आदर सत्कार करा. हे ऐकून सुग्रीव अतिप्रसन्न झाला आणि त्यांच्या मनात उठलेले शंकेचे काहूर आता शांत झाले. सुग्रीव म्हणाला, प्रभो, मी जातीने वानर आहे. माझ्यासोबत आपण जो मैत्रीचा हात पुढे करत आहात त्याने मला मोठा सन्मान मिळाला आहे आणि त्याबद्दल मी खूप आभारी आहे. सुग्रीवचे विचार ऐकून श्रीरामाने आपला हात पुढे करून त्यांना आलिंगन दिले. हनुमानाने अग्नी प्रज्वलित केला आणि राम आणि सुग्रीवने त्याची परिक्रमा केली. दोघांची मैत्री अग्निबंधनात बांधली गेली. श्री रामचंद्र प्रसन्न होऊन सुग्रीवला म्हणाले, आजपासून तुझे सुखदुःख माझे सुखदुःख आणि माझे सुखदुःख तुझे झाले. सुग्रीव जवळच्या झाडाची सुकलेली फांदी तोडून त्यावर श्रीरामासोबत बसला. हनुमानाने ही झाडाची फांदी तोडून लक्ष्मणाला बसायला दिली. सुग्रीव रामाला म्हणाला, हे श्रीराम, मी वालीच्या छळकपटाने दुःखी आहे आणि त्याला घाबरून इकडे तिकडे फिरत असतो. मी माझी पत्नी हरण झाल्याने अति दुःखी आहे आणि या दुर्गम अशा जागी राहतोय. मला नेहमी चिंता सतावत राहते. हे राघव, माझ्या वाली नावाच्या भावामुळे माझी ही अवस्था झाली आहे, कारण तो मला माझा शत्रू समजतो. आपण मला त्या वालीपासून भयमुक्त करा आणि असे काहीतरी करा की माझी भीती कायमची संपून जाईल. हे ऐकून श्रीराम स्मितहास्य करत बोलले, हे महाकपी, मी हे जाणून आहे की मित्रता करणे म्हणजे उपकार करण्यासारखेच आहे. मी तुला तुझी पत्नी बळजबराने ठेवणाऱ्या वालीचा वध करेन. माझे हे अमोघ बाण त्या दुष्टावर वायुवेगाने जाऊन पडतील आणि त्याला जमिनीवर पाडून त्यांचे प्राण हरतील. श्री रामचंद्र आणि सुग्रीवची मैत्री होत असताना कमलनयनी सीतेचा उजवा सुवर्णासारखा पिवळा, वालीचा आणि अग्नीसारखा लाल रावणाचा डावा डोळा फडफडू लागला. सुग्रीव प्रसन्न होऊन श्रीरामाला म्हणाला, श्रेष्ठ हनुमान ने मला तुमचा सगळा वृत्तांत कथन केला आहे. रुदन करणारी आपली पत्नी मिथिलेशनंदिनी जानकीला राक्षस हरण करून घेऊन गेला. मी त्या राक्षसांकडून सीतेला सोडून तुमच्यासमोर आणून ठेवेन, मग तो आकाशात असो नाहीतर भूलोकात. हे महाभाऊ, आपण दुःख करायचे सोडून द्या. मला खात्री आहे की ती स्त्री सीताच असावी, जिला मी क्रूरकर्मी राक्षस हरण करून नेत असताना पाहिले आहे. त्यावेळी ती श्री राम राम लक्ष्मण लक्ष्मण म्हणून आवाज देत होती. रावणाच्या रथात नागिनीसारखी झटापट करत होती. त्यावेळी माझ्याबरोबर अन्य वानर असे आम्ही 5 जण पर्वत शिखरावर पाहत होतो. आपल्या उत्तरीय वस्त्रांमध्ये बांधून अनेक उत्तम आभूषणे वरून टाकली आहेत. मी ती व्यवस्थित ठेवलेली आहेत. मी ते घेऊन येतो. आपण त्यांना बघून ओळख पटवा. हे ऐकून श्री रामचंद्र सुग्रीवला म्हणाला, हे मित्र,
लवकर त्या साऱ्या वस्तू इथे घेऊन या. क्षणाचाही विलंब करू नका. सुग्रीव त्या पर्वतावरच्या एका खोल गुहेत गेला आणि ते उत्तरीय वस्त्र ज्यात ती आभूषणे बांधली होती ती आणून श्रीरामासमोर ठेवली. श्रीरामचंद्र त्या वस्तू हातात घेऊन त्यांच्याकडे अश्रू भरल्या नजरेने पाहू लागले. सीतेबद्दलचे प्रेम उफाळून आल्याने त्यांच्या डोळ्यातले अश्रू गालावर ओघळले. प्रिय सीते म्हणत रडत रडत ते जमिनीवर आपल्या छातीशी ती आभूषणे धरून बसले. बिडात बसलेल्या सापासारखे सुसू आवाज काढत ते सुस्कारे सोडून आपल्या डोळ्यातून अश्रू गाळू लागले. लक्ष्मणाकडे पाहत ते बोलले, बघ लक्ष्मण, जेव्हा तो राक्षस जानकीला हरण करून घेऊन जात होता तेव्हा ती आपले आभूषणे खाली टाकत होती. लक्ष्मण त्या आभूषणाकडे पाहत बोलला, मी हे बाजूबंद आणि कुंडले ओळखत नाही, पण जानकीच्या पायातली जोडवी मात्र अवश्य ओळखतो, कारण चरणवंदना करताना मी त्यांना रोज पाहायचो. श्रीरामचंद्र दीन होऊन सुग्रीवशी बोलले. सुग्रीव, हे उत्तर सांग तिला. तिला कोणत्या दिशेने जाताना पाहिले आहेस? माझ्या प्रिय पत्नीचे हरण करून नेणारा तो दुष्ट राक्षस नक्की राहतो तरी कुठे, ज्याने मला एवढ्या मोठ्या दुःखात ढकलले आहे? त्याच्या या कुकर्माने आता मला समस्त राक्षसांचा संहार करावा लागणार आहे. त्याने माझ्या जानकीला हरण करून मला खूप कुढ केले आहे. त्याने त्याच्या मृत्यूचा दरवाजा स्वतःच्या हाताने उघडला आहे. सुग्रीव, तुम्ही मला लवकर त्या राक्षसांबद्दल सांगावे. सुग्रीवचे डोळे भरून आले होते. हात जोडून भरल्या आवाजात तो म्हणाला, मला त्या पापी राक्षसांचा ठाव ठिकाणा, त्यांचा पराक्रम किंवा सामर्थ्य याबद्दल काहीच माहिती नाही. त्या दुष्टाचं कुळही माहीत नाही. परंतु हे शत्रुनाशन, मी सत्य प्रतिज्ञा घेऊन सांगतो की जानकीला सोडून आणण्यासाठी मी सर्वथा आपली मदत करण्यास तत्पर राहीन. वंशासहित त्या रावणाला मारून असा पुरुषार्थ करून दाखवेन की तुम्ही प्रसन्न होऊन जाल. फक्त आपण आता दुःख आवरून धीराने घ्या. सुग्रीवने समजावून सांगितल्यावर श्रीराम उठून आपले डोळे पुसून त्याला आलिंगन देऊन त्याला म्हणाले, हे सुग्रीव, स्नेही आणि हितमित्रासारखे आज काम केले आहेस. तुझ्या समजावण्यामुळे माझे दुःख हलके होण्यास मदत झाली आहे. तुझ्यासारखे मित्र मिळणे दुर्लभ आहे. परंतु हे मित्र, त्या रावणाचा ठिकाणा शोधायचा लवकरात लवकर प्रयत्न करा. तुझे जे काम करायचे आहे ते मला बेधडक सांग. मी ते करायला तत्पर आहे. तुझे काम तसेच यशस्वी होईल जसे वर्षकाळात पेरलेले बीज उगवून येते. श्रीरामचंद्र असे बोलल्यावर सुग्रीव आपल्या मंत्रीजनसोबत अति प्रसन्न झाला. ते दोघे नर आणि वानर एकमेकांना आपली सुख दुःख सांगण्यात व्यस्त होऊन गेले. जेव्हा सुग्रीव श्रीरामाला बोलला, त्याचा भाई वाली त्याचा दुश्मन बनला आहे आणि तो एक प्रसिद्ध पराक्रमी वानर आहे, तेव्हा श्रीराम त्याला म्हणाले, वालीबरोबर तुझी शत्रुता कशी झाली? मी सगळे नीट सविस्तरपणे ऐकायची इच्छा धरतो. प्रसन्न मनाने माझ्यावर विश्वास ठेवून आपली आपबीती मला सांगून टाक. एक गोष्ट लक्षात ठेव, मी बाण सोडला की तुझा शत्रू मेलाच म्हणून समज. तर अशा प्रकारे आपली कथा इथे संपन्न होत आहे.